जीआर मध्ये दुरुस्ती करा, 1881 आणि 1901 चा उल्लेख करा अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली। तर जीआर मध्ये दुरुस्ती करता येईल असं यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले। दरम्यान जीआर बाबत कोर्टामध्ये स्पष्टता यावी म्हणून कोर्टात जायचं आहे असं भुजबळांनी म्हटलं। हैदराबाद गॅझेट बद्दल सरकारने काढलेल्या जीआर मध्ये दुरुस्ती करण्याची मागणी जरांगेंनी केली आहे। जीआर मध्ये 1921 आणि 1931 च्या गॅझेटचा उल्लेख आहे, पण 1881 आणि 1901 च्या हैदराबाद गॅझेटचाही उल्लेख करण्यात यावा अशी मागणी जरांगेंनी केली आहे। यावर दुरुस्ती करता येईल असं आश्वासन विखे पाटलांनी दिलंय। छत्रपती संभाजीनगर मधल्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये विखे पाटलांनी जरांगेंची भेट घेतली। मराठवाड्यातला मराठा हा कुणबी आहे, गॅझेटियरच्या नोंदीच्या आधारे म्हणून ते गॅझेटियरचं त्याला अजून म्हणतात। त्याच्यात दादा दोन शब्द घ्यायचे राहिले, त्या गडबडीत नसते घेतले, ते का मुद्दाम नाही। तुम्ही टाकलंय 1931 आणि 1800, तर त्यात आपलं 1801 राहिलं, 1881 एक राहिलं, नुसतं अंक टाकायचं राहिलं फक्त, आणि 1901 दोनच राहिलं। तुम्ही टाकलं, आम्ही काय म्हणत नाही, पण दोन घेतले, पण एखाद्या अधिकाऱ्याकडून राहिलं विसरून किंवा काय। तर हैदराबादचं गॅझेटियर त्याच्यावरती जास्त 1901 आणि 1881 84-81 बहुतेक संदर्भ ते 1931च घेतात लोक गॅझेटियरमध्ये। हैदराबाद गॅझेटच्या जीआर वरून भुजबळांनी कोर्टात जाणार असल्याचं सांगितलंय। यावर कोर्टात आव्हान देऊन काहीही होणार नाही असं जरांगे म्हणाले। सरकारनं जे केलं ते घाईघाईत केलं किंवा दबावाखाली केलं, आणि त्याचा देशातील इतर ठिकाणी कदाचित त्याचे परिणाम होतील, म्हणून कोर्टातून त्याला स्पष्टता यावी यासाठी मला कोर्टात जायचंय। जाय मान, त्याला जे जाय ते जाऊ दे, काही होत नाही। कोर्टात काय होणार? कायच होणार, त्याला काय होणार? सरकारी दस्तऐवजाच्या नोंदीनुसार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं, कोर्टात जाऊन काय करी? आणि ते जर कोर्टात काही होतंय ना, तर मंडल कमिशन सुद्धा चॅलेंज होतो। मग मी सकाळी भुजबळ साहेबांच्या बाबतीत बोललो, ज्येष्ठ नेते आहे। आज राज्यामध्ये ओबीसी समाजाला सुद्धा आरक्षण देताना त्यामुळे मराठा समाजाने पुढाकार घेतलाच ना। माझी त्यांना विनंती सगळ्यांना आहे, सोशल मीडियावर काम करणाऱ्या लोकांना किंवा काय, की तुम्ही या ना माझ्याकडे चर्चेला, एनी टाइम यू कॅन कम। मी काही दरवाजे बंद केलेले नाही ना। भुजबळ साहेबांना शासन निर्णयाबद्दलही त्यांना काही संशय आहे किंवा त्यांच्या मनात काही संभ्रम आहे, तर आम्ही निश्चितपणे मंगळवार बुधवारी बसणार आहोत। त्यावेळी मात्र काय त्यांच्या कुठल्या विषयाबद्दल, कुठल्या वाक्याबद्दल त्यांच्या मनात संभ्रम आहे त्याबद्दल चर्चा करू। बीजेपीचे सगळे नेते म्हणतात की ओबीसी आमचा DNA आहे, हे सगळे म्हणतात, बरोबर की नाही? आता ते त्यांनी ध्यानात ठेवायला पाहिजे की त्यांच्या DNA ला धक्का लागता कामा नये, हे त्यांनी सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे। अहो, तेव आमच्यात आलाय, आम्ही नाही त्याच्यात चाललो, आम्ही पूर्वीचेच आहेत। त्याचा बोलण्याचा रोग वेगळा आहे या लेवल्याचा, पण त्याला माहिती आहे पक्क मराठे हे आरक्षण घेणारच आहे। मला आता बळीचा बकरा केलाय मंत्रीपद देऊ। हैदराबाद गॅझेट वरून दोन ओबीसी नेत्यांमध्ये सुद्धा वाद पेटलाय। हैदराबाद गॅझेट वरून ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागत नाही असं बबनराव तायवाडे म्हणाले। तर बबनराव तायवाडेंना जीआर कळू नये का असा सवाल लक्ष्मण हाकेंनी केलाय। ते नेते आहेत त्याच्यामुळे मी त्यांना काही सांगू शकत नाही। काय त्यांनी पुन्हा एकदा चांगला अभ्यास करावा, आणि नंतर कसं आहे की समाजाची जे नेते मंडळी असते त्या नेते मंडळीच्या कुठल्याही वक्तव्याने समाजाची दिशाभूल होऊ नये। मी MA मराठी लिटरेचर मधला MA माणूस आहे आणि डिस्टिंक्शन मध्ये पास होणारा फर्ग्युसनचा विद्यार्थी आहे, शिवाजी विद्यापीठाचा, पुणे विद्यापीठाचा विद्यार्थी आहे मी। हा जीआर एकदा वाचावा, हा मराठीमध्ये आहे, ह्याचा क्वामा, रस्व, दीर्घ, प्रत्येक शब्दाला मिनिंग आहे त्याच्या। गव्हर्नमेंट रिझोल्युशन, ह्याच्यापेक्षा हा काय हिब्रू भाषेत आहे का पाली भाषेत आहे का हा कुठल्या इटालियन